नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता एकटीच रडत बसलेली असते. शुभू आणि श्रावणी आतमध्ये येतात आणि सानिकाची ती अवस्था बघतात. श्रावणीला खूप वाईट वाटतं. मागे अण्णा सुद्धा आलेले असतात, शशांक सुद्धा आलेला असतो. प्रेमाने श्रावणी तिच्या जवळ जाते आणि सानिका असं म्हणून तिला आधार देण्याचा प्रयत्न करते. तिच्या खांद्यावर हात ठेवते. तू का रडतेस ग? स्वतःला त्रास करून घेऊन या सगळ्यातनं मार्ग निघणार आहे का? नाही ना. त्यासाठी महत्वाचं काम करायचंय, स्वतःसाठी लढायला शिकत. सोबत पोलीस स्टेशनला यायचं आणि तक्रार नोंदवायची. तिला फसवलंय, तुला विश्वासघात केलाय ना, सहजासहजी नाहीच सोडायचंय. काला श्रावणी समजावून सांगत असते. तेवढ्यात काय आई आलेली असते अगदी तनतन करत. जोपर्यंत तुझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तू स्वतःहून आवाज उठवायला तयार होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. तुला कुठलाच काय तुला न्याय देऊ शकत नाहीये. तू स्वतः जोपर्यंत काही आवाज करत नाही तोपर्यंत कोणीच तुला न्याय देऊ शकत नाही. श्रावणीच्या लक्षातच येत नाही की माझ्या मागे आई येऊन उभी राहिली आहे. आता श्रावणीचं आणि सानिकाचं बोलणं आई ऐकत असते आणि रागाने बघत असते. म्हणते ते सानिकाला पटलेलं असतं. सानिका आता तिच्याबरोबर जायला तयारही झालेली असते, कारण ती शांत बसलेली असते. हिचं म्हणणं ती ऐकून घेत असते. इकडे आता अलकनंदा असते. ती स्वीटी बरोबर फोनवर बोलत असते आणि स्वीटी खूप अशी तापलेली असते, तनतन करत असते. स्वीटी जरा शांत होतीस का ग तू? म्हणते ना जरा ऐक ना, माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. अजिबात टेन्शन घेऊ नको आणि राग तर अजिबात करू नको. तिने माझी बदनामी केली आहे, कळतंय का तुम्हाला? म्हणते मला सगळं कळतंय, तरी पण गप्प बस. पुढे काय करायचं आणि याचा विचार करायला लागणार आहे. उगाच वेडेपणा करू नको स्वीटी. आता स्वीटीला लगेच रागाने फोन कट करून टाकते. नंदा म्हणते या श्रावणी जरा काहीतरी करायलाच पाहिजे, फारच उडायला लागली ही. इकडे स्वीटीची आई स्वीटीला म्हणते, ए स्वीटे सांगा, सानिकाचे फोटो पेपरवाल्याला तूच दिलेत ना ग? मीच दिलेत. काय करायचंय तुला? आईला आता ओरडून बोलते ही स्वीटी. समाधान ते लाज कशी वाटत नाही ग? एखाद्या पोरीच्या आयुष्याची खेळताना जरा पण लाज वाटली नाही? तू पण एक स्त्री आहेस ना ग स्वीटे. बस कर, नको लावू लामण, गब्बस. ते लेक्चर अजिबात ऐकायचं नाही, बंद पड. माझा भाऊ आहे, कळतंय का? वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकते. त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायची ही कोणती पद्धत आहे ग स्वतःच्या भावाला वाचवण्याची? स्वीटे तू फार चुकीचं करतीया. आता स्वीटीचे वागत असतं ते आईला अजिबात आवडलेलं नसतं. तुझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले ते दिसत नाही का तुला? मला पद्धत शिकवतीये. ती म्हणते काही झालं तरी त्या श्रावणीला मी सोडत नसते. रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार. तिची काय अवस्था करते. घरात शिरून माझ्या भावावर हात उगारला ना, तिला बघ आता काय काय भोगायला लागतं. भोगायला लावीन की तिला. आता ही स्वीटी अगदी पिसाळलेली असते. स्वीटीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तुझ्या बाबतीत ते चुकीचं आहे स्वीटी, पण स्वीटीला कोणाचं काहीच ऐकायचं नसतं. खरंच स्वीटी निघून गेलेली असते. आता लगेच आई श्रावणीचा हात पकडते, जोरात अशी तिला लांब खेचते. नटमोगरे काय बोलतेस? असं भान आहे का तुला? माझ्या पोरीला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावती होय? तिला भडकावतीस तू. आधीच तिची वेशीवर टांगली होती नव्हती तेवढी इज्जत, आता पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावतीयस. पडलं का अजून काही म्हणून उरली सगळीच घालायला लागली आहे. ते सासूबाई मी काय करतेय, मी काय बोलतेय जरा ऐकून तरी घ्या. पोटात मूल आहे तिच्या, जरा पण तुला परिस्थितीची जाणीव नाहीये का? म्हणते तोंड लपवायचं नाही. वा करून सांगायचं का जगाला मी पोटशी आहे? लग्नाच्या आधी तेन खाल्लंय सांगायचं का? तुमच्या श्रीमंताकडे चालत असेल, आमच्या गरीबाकडे नाही चालत. असला निर्लज्जपणा आमच्याकडे नाही चालत. गरीब आहोत पण इज्जत आहे आम्हाला. तसं भान ठेवून वागायला लागतं ग. पैशाने वाटतील ते विकत घेता येत नाही. पण तो आई श्रावणी काय म्हणते जरा समजून घेते का? सानिकाला जर न्याय मिळायचं असेल, तिचा हक्क तिला मिळवून द्यायचं असेल तर ही केस करायलाच लागणार. शोभीमध्ये लगेच बडबड करते, बोलला का बायकोचं बैल बोलला? म्हणते आई आम्ही तर म्हणतो या श्रावणीने सांगितलं तर शुभू विहिरीत उडी मारायला सुद्धा तयार होईल. बायकोचं बैल तो झालाय तो. अण्णा म्हणता शोभे जरा थोबाड बंद कर आणि श्रावणी काय सांगते ना जरा शांतपणे ऐक. ते सांगते ती समजून घ्या की आधी. त्याचं भलायचंच करते ना ती, जरा ऐकून घ्या की शांतपणे. वय की भल्याच बोलतीये ती. लय भलं. सानिका भोगतीये सगळं. मला वर तोंड करून मला सांगायचं नाहीये. सासूबाई तुम्हाला कळत कसं नाहीये? चूक दोघांनी केलीये, मग शिक्षा हिने एकटीने का भोगायची? काय सानिकाने का सोसायचं आणि इंद्रणीला मोकाट का फिरू द्यायचं? त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला पण मिळू द्या की. ते गप्पागप अजिबात शानपणा करायचा नाही. धरलेले विचार शेलारांच्या घरात चालणार नाही. चूक कोणी केली, का केली, कवा केली याला काहीच जागा नाहीये. अगं या समाजात चूक कोणी केली याला किंमत नाहीच आहे. मोगरे वर्षानुवर्ष जी भरडली जाती ना ती फक्त पोरगी आणि पोरगी शिवाय दुसऱ्या कुणाचा दोष नसतो. पोराला मोकाटच सोडत आले तेही आतापर्यंत लक्षात येते का? आणि वर्षानुवर्ष आलेली परंपरा पिढी आता माझ्या एकट्या सानिकासाठी सगळे विचार बदलणार आहेत का? नाही, सानिकालाच भोगायला लागणार. इंद्रनील मोकाटच फिरणार. ते जरा शांत बसणे, अजिबात काही सांगायला जाऊ नका तू श्रावणी. सासूबाई जरा ऐकून तरी घ्या. बास म्हणल्यावर बासा काहीच सांगू नकोस आता. आणि या घराची त्या दिवशी वाट लागली, त्या दिवशी ज्या दिवशी तू माझ्या पोराच्या गळ्यात पडलीस ना त्याच दिवशी म्हणतो आई तसं काहीच झालेलं नाही आणि नको तो विषय काढू नको आणि उगाच तिला काही बोलायला जाऊ नको. याचं वाटोळ करायचं आणि आता सावर करायला येते होय? काही मदत करायची गरज नाही आणि सावरायला तर अजिबात जाऊ नकोस. हे म्हणते तुला अगदी स्पष्टच सांगते, माझी सानिका कुठेच जाणार नाहीये, लक्षात ठेवायचं. पोलिसात ना कोर्टात, तिला मुक्ती केंद्रात, कोर्टात कुठेच ती जाणार नाहीये. तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, प्रयत्न जरी केला तर याद राख. आमचं काही देणं घेणं नाहीये आणि कोणत्याच लफड्यात पडायचं नाहीये. श्रावणी म्हणते सासूबाई मी काय म्हणते माझं म्हणणं तर ऐकून घ्या. अनेक सामाजिक संघटना आहे आणि किंवा महिला जे मोर्चा काढतात तो बऱ्याच गोष्टी की सानिकाची मदत करू शकते. आपण कोणाचाही आधार घेऊ शकतोय. प्लीज तुम्हाला काय हरकत आहे सगळं करायला?
काय गे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सारखं सारखं तेच तेच लावले. नाही म्हणल्यावर नाही, माझी सानिका कुठं बी येणार नाही. आमच्यावर उपकार करू नको. तिच्या विरोधात फक्त आणि फक्त गैरसमज त्यांनी ठेवलेला असतो. तिला काही बोलायला काही चान्सच देत नाही किंवा तिचं काय म्हणणं आहे, ती काय समजून सांगण्याचा प्रयत्न करते. कुणी काय ऐकून घ्यायला तयार नसतं. फक्त श्रावणी चुकीची आहे आणि हिरोईन बनायला चालली आहे, मुद्दाम पुढे पुढे करते असं म्हणणं असतं आणि तिला सारखं सारखं टॉर्चर करत असतात. तिचं म्हणणं तिला मांडूच देत नाही. आई म्हणते काय गे सानिका, तुला बी अक्कल राहिली नाही का? कुठं जायचं नाहीये तुला, माझी शपथ आहे. जर या घराच्या बाहेर पाऊल टाकशील तर याद राख. हाताला पकडते आणि चल आतमध्ये, कुठंच जायचं नाहीये ते घ्या. आणि आई असं ओरडत लगेच निघून गेलेली असते. म्हणते शुभू, सासूबाई जरी घाबरलेल्या असल्या तरी आपण नाही घाबरलोय ना, आपण लढायचंय, आपण प्रयत्न करायचा. त्याला तरी मी इंद्रनीलला सहजासहजी सोडत नसते. बघ त्याने पाप केलंय ना, त्याला शिक्षा भोगायला लावणारच. सगळ्यातून मी त्याला काय सुटू देत नसते. तू बघ आता मी काय आणि कशी वाट लावते. त्याला फसवून संपूर्ण स्त्रीत्वाचा अपमान केलाय ना त्याने, त्याची शिक्षा त्याला भोगायला लागणार म्हणजे लागणारच. तर श्रावणी, सगळं बरोबर आहे तुझं, पण आपण काहीच करू शकत नाही आहोत. तू साथ दे माझी. सानिका नाही आली तरी चालेल, आपण लढूया तिच्या वतीनं. म्हणतात शुभू, श्रावणी जे काय कराल ना ते जपून करा बरं. समजून सांगत असतात की जपून करा, कारण दुश्मन टपलेलेच आहे. आणि श्रावणी म्हणतात हो, आम्ही आमची काळजी घेऊ ना, तुम्ही काळजी करू नका. इकडे आता विश्वंभर साहेबांनी पेपर वाचलेला असतो. जो स्वीटीचा भाऊ आहे त्यानेच सानिकाला फसवलं हे साहेबांना कळालेलं असतं. ची बातमी खरी आहे का? आता डायरेक्ट अलकनंदाला विचारतात. भावाने सानिका बरोबर एवढा मोठा नीचपणा केला, लाज नाही वाटली का त्याला? म्हणते नाही रे, काही काय ऐकतोस तू, असं नाहीच आहे. सानिका कॉलेजमधली मैत्रीण आणि पेपरवाले काहीही छापतात, माहित नाही का आपल्याला? ही चर्चा चाललेली असते, तेवढ्यात लगेच पत्रकार मंडळी आलेली असतात. जबरदस्तीने आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तो बॉडीगार्ड असतो, तो म्हणतो तुम्ही येऊ शकत नाहीये. नाही आम्हाला भेटायचंय, आम्हाला प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची आहे. अलकनंदा म्हणते काय, कधी उठून सुटून यायचं का? तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही, आणि आम्हाला पर्सनल लाईफ आहे की नाही? साहेब म्हणतात अलकनंदा असं करू नकोस, येऊ दे त्यांना. राज्याचा मंत्री आहे मी, या नात्याने प्रत्येकाची प्रश्न सॉल्व्ह करणं, जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करणं आणि प्रश्नांची उत्तर देणं कर्तव्य. येऊ दे रे त्यांना आतमध्ये. पत्रकार मंडळी अगदी एका मिनिटात साहेबांच्या समोरून उभे राहतात आणि लगेच त्या प्रश्नाचा भडीमार केलेला असतो. तुमची असिस्टंट असलेली स्वीटी, तिच्या भावानं सानिका शेलारला फसवलंय आणि आता नाही होऊन पडतोय, त्याच्याबद्दल काही न्याय करू शकता की नाही? आणि अत्यंत जवळ असलेले तुमचे नातेवाईक किंवा व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल असं झालंय, त्याबद्दल साहेब तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना न्याय मिळणार की नाही मिळणारच नाही? म्हणतात याबद्दल काहीच माहित नव्हतं, जस्ट तुम्ही यायच्या आधी काहीतरी मिनिटं मला कळालंय. पण हो, या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करायला लावणार आहे आणि चौकशी आल्यावर काय उत्तर येतं काय नाही मी तुम्हाला स्वतः येऊन सांगेल. दुसरे पत्रकार म्हणते चौकशीत जर तो मुलगा दोषी निघाला तर काय करणार? साहेब म्हणतात ऑब्व्हियसली खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देणार म्हणजे देणार. कुणी असू दे, गुन्हा केलाय ना, शिक्षा हीच झालीच पाहिजे. अनिल अक्षरशः इतकं खोटं बोलला आणि त्या स्वीटीने स्वतःच्या भावाला वाचवून बिचारा सानिकाची बदनामी केली. साहेब, त्या इंद्रनीलला शिक्षा झालीच पाहिजे. अलकनंदा मध्येच म्हणते नाही, इंद्रनील अत्यंत साधा, सुसंस्कृत, खूप सोज्वळ मुलगा आहे. अहो मॅडम, तुम्ही सरळ सरळ गुन्हेगाराला पाठीशी घालताय. म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी घालायचं, एवढ्या मोठ्या व्यक्तीने जर पाठीशी घातलं तर मग काय गरीबाला न्याय मिळू शकत नाहीये ना? श्रीमंत लोकांना पाठीशी श्रीमंत लोकांनी घालायचं आणि गरीब लोकांनी काय रडत बसायचं आणि अन्याय सहन करायचा. नंदा अक्का, जरा शांत बसतीस का तू? साहेब म्हणतात हे बघा, असं काहीच होणार नाहीये. गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, चूक ते चूक, बरोबर ते बरोबर. अन्याय झालाय ना, मग शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि डोंट वरी, जर अन्याय केलाय ना इंद्रनीलने त्या सानिकावर तर त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार. मी स्वतः चौकशी करायला लावणार आहे, त्यामुळे न्याय हा होणार म्हणजे होणार. माझ्या राज्यात तरी कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द आहे माझा. आता त्रास व्हायला लागलेला असतो. लगेच पृथ्वी म्हणतो साहेबांनी ज्या प्रश्नांची उत्तर द्यायची त्याची दिली ना, आता साहेबांना त्रास व्हायला लागलाय, प्लीज तुम्ही या आता. अपर्णा पटकन म्हणते वर्षा पाणी आण ग. साहेब आता खाली बसलेले असतात, त्यांच्या छातीत आता चमका यायला लागलेले असतात. कार म्हणतात एकच शेवटचा प्रश्न आहे, तेवढ्याच उत्तर द्या प्लीज रिक्वेस्ट करतोय. विश्वंभर छातीत दुखतंय का? डॉक्टरांना बोलू का? फोन करू का? घेऊ का लगेच बोलवून? सांग बरं, काही लपू नकोस. पाणी वगैरे पितात तोपर्यंत पृथ्वीने सगळी पत्रकार मंडळी बाहेर काढून दिलेली असते. पाणी पितात पृथ्वी म्हणतो भैया बरं वाटतंय काय रे? हो मी ठीक आहे, काय झाले नाहीये. म्हणतात नंदा का हे काय चाललंय तुला तरी कळतंय ग? आणि तुझ्या राज्यात हे सगळं होतंय, तुला लक्ष देता येत नाही? तर स्वीटीचा भाऊ ढळढळीत त्या सानिकाला फसवतोय आणि त्याला पाठीशी घालतीस तू. ते सोडून दे, तू कशाला लक्ष देतोय विश्वंभर? माझ्या पद्धतीने काळजी करू नको. असं कसं? तिला असिस्टंट म्हणून पुन्हा एकदा जॉईन केलं आणि सरळ खोटं बोलली माझ्याशी. काय सांगितलं, सानिकाचा कोणीतरी कॉलेजमधला मित्र आहे त्याने हे सगळं केलं वगैरे. स्वतःच्या भावाची चूक तिने लपवून ठेवली. बरोबर ना ग? अलकनंदा सुद्धा चांगलीच झापलेली असते साहेबांना. तिसरा कुणी नसून इंद्रनील, तिचा सख्खा भाऊ हे तिने लपवलं ना.
आत्ताच्या आत्ता मला तिच्याशी बोलायचं, तिला जाब विचारायचा. पण तू शांत होतोस काय रे जरा, कशाला एवढा हायपर होतोय, असू दे की. तो स्वीटीला बोलावतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तू जरा रिलॅक्स कर प्लीज प्लीज, तू टेन्शन घेऊ नकोस. पोलीस स्टेशन मध्ये श्रावणी आणि शुभू आलेले असतात. इंद्रनीलच्या विरुद्ध तक्रार करायची असती. रिसर तक्रार केल्याशिवाय त्याला अटक होणार नसते. इन्स्पेक्टर कोण असतो, तर रुद्रप्रताप. वा 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 वा, शुभंकर जोडीनं आलात का, वा 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 वा, काय काम काढलंय रे शुभंकर माझ्याकडे. काय रे एवढं काय अर्जंट काम आहे की माझी पोलीस स्टेशनची पायरी अगदी जोडीने चढलात तुम्ही, तर वगैरे चुकलात की काय रे. म्हणते ही तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, सरकारी जागा आहे आणि आम्ही गप्पा मारायला आलोच नाही. आमची अडचण आहे, आमचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी आलो किंवा तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. त्यामुळे रस्ता वगैरे चुकलो नाही, बरोबर पत्त्यावर आलोय. गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार नोंदवायला आलो आणि तक्रार नोंदवली जाईल अशी अपेक्षा आहे. तर म्हणतो तक्रार कोणाच्या विरुद्ध, तिची तक्रार आहे आणि आम्हाला नोंदवायची आहे. सेलरला फसवलंय आणि सानिकाला न्याय मिळालाच पाहिजे. रुद्र असतो तत्तमम करायला लागलेला असतो, कारण स्वीटी याच्या गँग मधली आहे आणि याच्या गँग मधल्या पोरीच्या भावाची तक्रार कसा नोंदवणार ना. आता उडवाउडीची उत्तरं देत असतो. वाचली की मी, कायद्याला सुद्धा काही नियम असतात. प्रकरणामध्ये पीडित मुलगी स्वतः इथे पाहिजे, हजर असावी लागते ना, हा लेखी जबाब द्यायला पाहिजे. पर्यंत स्वतः येत नाही ना सानिका, तोपर्यंत आम्ही तक्रार दाखल करू शकत नाही ना, आणि गुन्हा आम्ही कबूल करणारच नाही. जोपर्यंत ती स्वतः येऊन इथे सांगत नाही तोपर्यंत आम्ही काहीच ऍक्शन घेऊ शकत नाही. तिला आणा, तिने स्वतःने कबूल करू द्या, मग काय ती पुढची कारवाई करूच. ते पेपरात बातमी आली, आता काय गुन्हा लावून धरलाय तुम्ही. तो कसं असतं ना शुभंकर, तुम्हाला माहितीये ना, आजकाल मीडियामध्ये काहीही चाललेलं न्यूज वगैरे तर खूप झालंय प्रकरण, त्यामुळे आम्ही कोणावर असं विश्वास नाही ठेवू शकत. मुलीला आणि शुभूला कळत असतं की हा बरोबर स्वीटीला कव्हर करतोय आणि तक्रार नाहीच नोंदवायची यासाठी प्रयत्न करतो. शिवाय काही पुरावा, काही पर्याय असेल तर सांगा की. तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. पुरावा शोधणं, काय चूक काय बरोबर, या सगळ्या गोष्टींचा तपास लावणं, छडा लावणं तुमचं काम आहे ना. आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आणि तुम्ही इन्स्पेक्टर, मग कर्तव्य तुमचं आहे ना. काम आहे तक्रार नोंदवलं आणि ते करायला आम्ही आलो. बेड्या ठोकायच्या की नाही ते तुम्ही बघा. ते तक्रार लिहून घ्या. रुद्र म्हणतो तेच तर सांगतोय, तक्रार नाही लिहून घेऊ शकत, सानिकाला स्वतःला आणा मग तक्रार नोंदवू. मुद्दाम टाइमपास करत असतो, आम्हाला सुद्धा प्रोसिजर वगैरे फॉलो करायची, त्याच्यामुळे आम्ही नाही नोंदवून घेणार आहे. बसायला लागतं ना, नियमात बसतच नाहीये. त्याला स्वतः इथे बोलवा तरच तक्रार नोंदवली जाईल. गुन्हा आहे असं समजणारच नाही. तिला येऊ दे, तोंडाने कबूल करू दे, मग बघूच या. भू आणि श्रावणीचे हात टेकलेले असतात. हा रुद्र मुद्दाम करत असतो हे सगळं. पण तो रुद्रप्रताप साहेब ऐकता का जरा, माझी सख्खी बहीण आहे, सख्खी हो, म्हणून तक्रार नोंदवायचा मला पूर्ण अधिकार आहे. तिच्या वतीने मी तक्रार नोंदवू शकतोय. नोंदवून घेताय की नाही एवढंच सांगा फक्त. अधिकाऱ्यांकडे गेलो तर मग तक्रार नोंदवून घेती नसते. प्रतापला काही हालचाल करताच येत नाही. एक मिनिट थोडासा वेळ द्या, आता गोंधळलेला असतो. लगेच आतमध्ये जाऊन त्याने स्वीटीला फोन लावलेला असतो. स्वीटी म्हणते रुद्र सरांनी कशाला फोन लावला. बोला की अगं स्वीटी ऐक की, हा प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झाला. शंकर आणि श्रावणी इंद्रनीलच्या विरोधात तक्रार नोंदवायला माझ्याकडे आले आणि जबरदस्तीने तक्रार नोंदवाचा हट्टच करताय. थोडी हिंमत कशी झाली, डायरेक्ट इंद्रनीलच्या विरोधात तक्रार वगैरे करते. मी पोलीस स्टेशन मधून तिला हकलवून द्या. हकलून देणार, असं हकलून देता येत नाही मला. काय हकलून द्यायला कारण द्यायला लागेल, त्याशिवाय मी तक्रार नोंदवत नाही असं म्हणू शकत नाही. तुझं डोकं बंद पडलं आणि रुद्र सुद्धा ते डोकं बंद पडलं की आता करायचं काय. ते खोटी खोटी तक्रार नोंदवून घ्या, नुसतं दाखवायला नाटक तर करा. केस दाबून टाकू, तिला दाखवायसाठी तक्रार घ्या, हकलवून लावा. ती पोरगी काही करू शकते. बघतो मी काय करायचं ते. ती घाबरलेली असते आणि रुद्रही घाबरलेला असतो की आता शुभूला आणि श्रावणीला कसं सामोरं जायचं. तो काय करू आणि काय नाही मला कळतच नाहीये. साहेबांचा कशापायी फोन यायला लागलाय. स्वीटी अगदी सगळ्या बाजूने वेडली गेलेली असते, तिला कुठेच तोंड दाखवायला जागाच राहिलेली नसते. ते साहेब बोला की, स्वीटे काय सांगतो ऐक जरा. अशी ताबडतोब निघायचं आणि बंगल्यावर पोहोचायचं काही मिनिटाच्या आत. अर्जंटली बोलवलंय, अजिबात वेळ व्हायला घालवू नकोस. वाट बघताय ते झालं. कशासाठी बोलवलं, इथं आले की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. इमिजिएटली इथे हवी असतो. जो रुद्र असतो तो खोटी खोटी तक्रार नोंदवून घेत असतो आणि या दोघांना वेड्यात काढत असतो. तिने तक्रार लिहून मग कारवाई कधी सुरू करणार आहात. आत्ताच्या आत्ता चला आणि इंद्रनीलला अटक करा. चला बरं लगेच. रुद्र सर श्रावणी कारवाई अशी लगेच सुरू करता येत नाही, प्रोसिजर असते ना, प्रोसिजर करायला लागणार ना. तक्रार नोंदवली की लगेच त्याला अटक करायची असं कसं होणार. कंप्लीट करायला लागतं मग आम्ही येऊ शकतो ना, असं लगेच नाही येऊ शकत आहे. ताब्यात घ्यायसाठी तुम्ही नाही यायचं. आमचं काम काय काय नाही आम्हाला चांगलंच कळतं, आम्ही करू की आमच्या पद्धतीने. सांगू नका, आम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही आता श्रावणीच्या आणि शुभूच्या लक्षात येतं की हा उडवाउडीची उत्तर देतोय आणि हा काय इंद्रनीलला अटक करत नसतो. एकमेकांना डोळ्याने खुणवलेलं असतं आणि शुभू आणि श्रावणी आता तिथून निघालेले असतात. रुद्रला असं वाटतं की मी यांना वेड्यात काढलं आणि यांना काढून दिलं. यांना काही कळालंच नाही की मी खोटी तक्रार घेतली किंवा तक्रार लिहिल्याचं फक्त नाटक केलंय. तो गेल्यावर फार रिलॅक्स होतो की गेले एकदाची. इकडे आता साहेबांच्या बंगल्यावर एका मिनिटात ही स्वीटी हजर झालेली असते. अगदी खाली मान घातलेलं असतं, थोबाड लपवलेलं असतं. त्यात सरळ सरळ प्रश्नांची उत्तर द्यायची. पेपरमध्ये छापून आले त्यानुसार सानिकाचा विश्वासघात करणारा तुझा सख्खा भाऊ आहे, बरोबर ना स्वीटे.
नाही नाही साहेब, तसं काही नाहीये, खोटं आहे, काहीच नाहीये, त्याचा संबंधच नाही काही. ती शपथ घेऊन सांगते माझ्या भावाने काहीच केलेलं नाहीये. भावाची बदनामी करण्यासाठी मुद्दाम कुणीतरी पेपरात बातमी छापली. खोटं बोलू नको स्वीट आहे, स्वतःच्या भावाला प्रोटेक्ट करू नको. पुरावा नसेल तर अशी बातमी छापतच नाही, कारण त्यांच्यावर केस होऊ शकते. त्यामुळे तू मला वेड्यात काढू नको. श्रावणीने केलंय साहेब, श्रावणीने बातमी छापून आणली आहे फक्त आणि फक्त इंद्रनीलला बदनाम करण्यासाठी. तर काय हो, श्रावणीनेच बातमी छापून आणली, त्याचा बदला घेण्यासाठी, सूड उगवण्यासाठी करते सगळा डाव रचलाय. डोकंच बंद पडलेलं असतं. अलकनंदा म्हणते बापरे, घराबाहेर पडून इतके दिवस झाले तरी विश्वंभरच्या मनात तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर अजून सुद्धा आहेच. जे असिस्टंट म्हणून पत्रकाराने मला घेरले, मला प्रश्न विचारताय, काय खरं आणि काय खोटं मला सांगा असं विचारतायत. लोक ते प्रश्न विचारले, मला भंडावून सोडलं, मला त्रास दिलाय त्या लोकांनी. तिला सांगत होते मी जे काही प्रॉब्लेम आहे तिकडेच मिटवायचे, इथपर्यंत आणायचे नाही. पण आम्हाला खूप त्रास होता, मग सगळं विश्वंभरला उत्तर द्यायला लागतात प्रत्येक प्रश्नाचं. शुभांकरशी लग्न केल्यापासून आधीच त्याचं डोकं चक्रावलंय आणि आता हे तुमच्या घरचे प्रॉब्लेम जे आमच्यापर्यंत यायला लागले तर त्याला तोंड दाखवणं मुश्किल होईल. त्यामुळे स्वीटी, तुमचे प्रॉब्लेम तुम्ही तिकडे सॉल्व्ह करा, इथपर्यंत आणायचं नाही. भावाची आणि सानिकाच्या होणाऱ्या बाळाची DNA टेस्ट करून घे, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मला माझ्या समोर हवे टेबलवर इमिजिएटली. स्वीटी चांगलीच अडकलेली असते. तुझा निर्दोष असला तरच या घराची पायरी चढायची, नाही तर बाहेर तिकडेच हालायचं, लगेच यायचंच नाही, माघार यायची गरज नाही, याचं लगेच निघायचं इथून. पण चांगलीच लायकी दाखवलेली असते या स्वीटीची. बडबड चोंबडेपणा करत असते ना. आता एक घाव आणि 2 तुकडे करून टाकलेले असतात. एका मिनिटात इथून हालायचा, रिपोर्ट आणायचे, तो या दोषी नाहीये हे जर असेल तर इथे थोबाड दाखवायचं, नाही तर लगेच निघायचं. काका अपर्णा काकू एकमेकींकडे बघतात आणि हसत असतात. आत्ता कुठे लायकी दाखवली आहे स्वीटीची साहेबांनी, म्हणून यांना फार आनंद मिळत असतो. इतके दिवस फक्त उड्या मारत असते ना, आता कुठे तिची लायकी कळालेली असते. तर बोलतीच बंद होते. साहेब एवढं सांगतात आणि रागाने वर निघून जातात. आता साहेबांच्या मागे गेलेला असतो. नंदाला आणि स्वीटीला तर घामच फुटलेला असतो. अपर्णा मात्र त्यांचे चेहरे अगदी जवळून बघत असते. या साहेब वा, चांगलीच बाजी मारली तुम्ही. सुद्धा निघून गेलेली असते. अलकनंदा आणि स्वीटी थोबाडीत मारल्यासारख्या उभ्या राहिलेले असतात. काय करावं, काय बोलावं, काहीही त्यांच्याकडे शिल्लक नसते. डोक्याला हात लावून बसलेली असते. भावाची बदनामी केली ना, आता मी त्या शेलर कुटुंबाला सोडत नसतो. बघा तुम्ही मॅडम, मी कशी लायकी दाखवतो. ह्या स्वीटीनं फोन लावलेला असतो आत्याला, म्हणजे शुभूच्या आईला. ठेवून ऐकायचा काय सांगते ते. आणि सून माझ्या भावाच्या विरोधात कंप्लेंट करायला गेली ना पोलीस स्टेशन, मागं घ्यायला लावायच्या, नाही तर खूप महागात पडत. आता स्वीटी धमकी देत असते की मुकाट्यानं केस मागं घ्यायला लावायची तुमच्या 1.5 शहाण्या सुनेला, नाही तर अख्ख्या घरदाराला भोगायला लावी ना. बोलेल काही रिॲक्ट होईल. लगेच स्वीटीने फोन कट केलेला असतो. धमकी देऊन झाली की फोन बंद करून टाकते. तू तुझ्या पद्धतीने तिकडे मॅनेज कर. विश्वंभरला कसं मॅनेज करायचं माझ्या पद्धतीने मी बघते. त्याला कसं शांत करायचं, कसं मॅनेज करायचं मी बघते. अलकनंदा स्वीटीला अगदी पाठीला पाठ लावून साथ देत असते. आणि श्रावणी आलेले असतात. आई लगेच त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. तर सगळं कळत असतं, पण का ती बिथरल्यासारखी वागत असते काय माहिती. स्वीटी जे बोलली ना ते लगेच आईला शुभू आणि श्रावणी समोर आल्यावर आठवतं. केस मागं घ्यायला लावायच्या. तेवढे अस्वस्थ का दिसतंय. आई मागचा पुढचा विचार करत नाही आणि श्रावणीच्या परत कानाखाली ठेवून देते. मी केस बीस करायला लावली ग, तुला कोणी अधिकार दिला, कशाला माझ्या पोरीचे चिंधाड्या करते. इज्जतीच्या राहिल्या उरल्या सुरल्या तेवढ्या राहू दे की, कशाला वाट लावते ग तिच्या आयुष्यात. तमाशा मांडलेला असतो, इतकं काहूर करते, नको ते बोलत असते बिचाऱ्या श्रावणी. मी करायची ठरवलीच काय ग, सगळीकडे जातीचे आणि बदनामी करतीच आहे. व्हायचं असेल तर सांग की तसं. मिळावा, गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी करते सासूबाई. तुम्ही समजून घ्या प्लीज तुम्ही समजून घ्या सासूबाई. काही नको करू, तिला मोकळं सोड, आहे त्या हालतवर सोड. आता वेशील नको टांगू ग, उरली सुरली. जे काय झालंय ना तेवढंच बास, आता काहीच करायला जाऊ नको. आमच्या घराचं पार वाटोळ झालंय, आता बस की बास कर सगळं. काय होणार आहे देवालाच माहिती. आणि आई तोंड झोडून रडत असते. हा भाग इथेच संपलेला असतो. बघू आता शुभू आणि श्रावणीचं काय म्हणणं आहे. आईला कधीतरी समजणार का, आणि आई शुभू आणि श्रावणीच्या बाजूने उभे राहणार का, आणि तिघे मिळून सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी एक टीम होणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला. पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.